बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी समोर येते। काँग्रेसच्या स्वबळाचा फटका ठाकरेंना बसलाय। ठाकरे आणि काँग्रेस वेगवेगळे लढण्याने मतांचं विभाजन झालंय आणि मतविभाजनाचा भारतीय जनता पक्ष आणि शिंदे या महायुतीला फायदा झालाय। तर महायुती एकूण 41 ठिकाणी मतविभाजनामुळे जिंकून आली आहे, विजयी झाली आहे। मुंबईत ठाकरे आणि काँग्रेस वेगवेगळे लढण्याने मतांचं विभाजन झाल्याने भारतीय जनता पक्ष शिंदे महायुतीला फायदा झाल्याचं पाहायला मिळालंय। मतांच्या विभाजनामुळे महायुती 41 ठिकाणी विजयी झाल्याचं आकडेवारीतून समोर आले। तर ठाकरे काँग्रेस वंचित युती आणि अल्पसंख्याकांच्या मतांमध्ये विभाजन झाल्याने मुंबई महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकलाय। महाराष्ट्रात चांद्यापासून बांद्यापर्यंत फक्त देवाभाऊ मुंबईसह राज्यात दूध का दूध पाणी का पाणी झाले। महानगरपालिकांच्या निकालानंतर भाजपचे प्रवक्ते राम कुलकर्णींनी हे वक्तव्य केले। लोक विकासाला मत टाकतात, लोक नेतृत्वावर विश्वास ठेवतात, हे मुंबईमध्ये दिसून आलंय। आणि म्हणून आज त्यांनी दैनिक सामनामध्ये जो आग्रहलेख लिहिला त्यातही त्यांनी परत आपले बोट मांडण्याचं काम केलेलं आहे। मला वाटतं की संजय राऊतांनी राजकारणामधला सवती मत्सर बंद केला पाहिजे, सकारात्मक राजकारण केलं पाहिजे आणि आता तरी मान्य करा जनतेचा कौल कुणाच्या बाजूने आहे। मला तर असं वाटतं की ते जनमताचा कौल मान्य करत नाहीत। याचा अर्थ संजय राऊत मुंबईकरांसह राज्यातल्या मतदारांचा अपमान करतात हे नक्की। उठावानंतर आमची ही पहिलीच निवडणूक होती असं महत्त्वाचं वक्तव्य उदय सामंतांनी केले। 425 नगरसेवक शिंदेंच्या नेतृत्वात निवडून आलेत। एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व महाराष्ट्रानं मान्य केलंय असं देखील मंत्री उदय सामंत म्हणाले। तसं कालच्या निवडणुकीमधनं मुंबईसह अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सुमारे 425 महानगरपालिकेचे नगरसेवक हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे निवडून आले। मुंबईमध्ये उठाव केल्यानंतरची पहिली निवडणूक होती। आम्ही त्या ठिकाणी 29 नगरसेवक निवडून आणण्यामध्ये यशस्वी झालो। ठाणा पूर्णतः साहेबांच्या ताब्यामध्ये आली, कल्याण डोंबिवली ताब्यामध्ये आली। महायुतीच्या तर 25 पेक्षा जास्त महानगरपालिका या महाराष्ट्रामध्ये आलंय आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व मोठ्या शहरांनी देखील मान्य केलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।